नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. तर मंडळी, आज आपण जात आहोत नवीन वर्षामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला. तर म्हणलं तुम्हाला पण जाता जाता थोडं शीट घ्यावं. हे आहे आपल्या पंढरपूरमधील अर्बन बँक. इथून आता आपण पुढे मंदिराकडे निघालो आहोत. पंढरपूरमध्ये गर्दी तर खूप झाली आहे. इकडे बघावे तिकडे ट्रॉफिक जाम. 2 दिवसाखालीच मागे वारी झाली, त्यामुळे इकडे भरपूर अशी वारकरी दिसत आहेत. एकादशी झाल्यामुळे पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची खूप गर्दी झाली होती. जिकडे तिकडे रोडवर वारकरी दिसत होते. झेंडे घेऊन वारकरी चालले होते. त्यानंतर आपली ही आहे हरिदास वेस. आता आपण जात आहोत मंदिराकडे, कारण मेन रोडनं जायचं म्हणलं ना खूप गर्दी होती. त्यामुळे आपण इथून शॉर्टकट मारून हरिदास वेसमधून मंदिराकडे निघालो आहोत. तर मी आता तुम्हाला एकादशी निमित्त मंदिराच्या कडेने गर्दी किती होती ती दाखवते. आता इथून आलो आहोत आपण पुढे मंदिराकडे. मंदिराच्या शेजारी भरपूर अशी शॉपिंगसाठी उत्तम पर्याय आहे. बघू शकताय तुम्ही किती गर्दी दिसत आहे. नवीन वर्ष चालू होणार आहे, त्यामुळे भरपूर लोकांनी इथे गर्दी केली होती दर्शनासाठी. मग काय, मी पण दर्शन घेतलं आणि तुम्हाला पण थोडं शूट दाखवलं. इकडे मस्तपैकी अशी वारकरी भजनाचा आणि नाचण्याचा आनंद घेत होते. मंदिराजवळचा परिसर अतिशय भक्तिमय आहे. हे वारकऱ्यांचे रूप पाहून तर मनातील सर्व दुःख विसरून जाते. इकडे मस्तपैकी आजी आजोबा फुगडी खेळत आहेत. बघू शकता तुम्ही किती आनंदित आहेत ते. मग काय, थोडं शूट घेतलं आणि तुम्हाला पण दाखवावं म्हणलं, आणि तिथून निघालो आम्ही पुढे. मंदिराच्या आजूबाजूनेच आपल्याला इथे देशपांडे बंधूंचे पेढे सुद्धा खूप सुंदर मिळतात. तुम्ही नक्की एकदा इथून पेढे घेऊन बघा. इकडे आपल्या आजी सुद्धा कशी मस्त डान्स करत आहेत, बघू शकता तुम्ही. आणि ही आहे आपली नामदेव पायरी. इकडे आजीबाईंनी डोक्यावर मस्त अशी तुळस घेतली आहे, आणि इकडे हे काका मस्त असे आपला तबला वाजवत आहेत, आणि त्या तबल्याच्या तालावरच इकडे मस्त असे वारकरी नाचत आहेत. इकडे थोडेसे तुम्हाला देवळातले लाईव्ह शूटिंग दाखवा म्हणलं, आणि इकडे विठ्ठल रुक्मिणीचे आपल्याला लाईव्ह दर्शन मिळाले. हा आहे आपला 7 मजली. बघू शकताय तुम्ही, ही आपली जुनी 7 मजली बिल्डिंग आहे, आणि आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर. इकडे मंदिराजवळ खूप काही विकायला सुद्धा आलं होतं. हे अशी मस्तपैकी तोरण, परत लहान मुलांची खेळणी आणि अजून बरंच काही. मंदिराजवळ भरपूर असे काही बघायला भेटतं. इकडे आहेत आपल्या छोट्या छोट्या अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या. तुम्ही पण कधी जर पंढरपूरला आला नसाल तर नक्की एकदा पंढरपूरला या आणि आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्या. मग कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. भेटलं ना आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे पांडुरंगाचे दर्शन, आणि आपल्या पंढरपूरमधील भक्तिमय वातावरणाचा आस्वादसुद्धा तुम्हाला घेता आला असेल ना मंडळी. तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ अजून आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. मी अजून तुम्हाला पंढरपूरमधील काही मंदिरांची शूट घेऊन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. इकडे असे रांगोळीचे साचे सुद्धा विकायला आले आहेत. हा आहे आपल्या पश्चिमद्वारचा काही पाहू शकता तुम्ही. प्रसादाची पण भरपूर दुकाने आहेत. आणि आता आपण आलो आहोत विठ्ठलाच्या मागच्या बाजू. तिथून पुढे आलो आम्ही. ओळखा बरं मंडळी कोणते मंदिर आहे हे पंढरपूरमधील. इथे आपण आईसाहेबांचे सुद्धा मनसोक्त असे दर्शन घेतले. आईसाहेबांचे हे रूप पाहून तर खूप सुंदर वाटले. बघू शकताय तुम्ही आईसाहेबांची साक्षात भव्य अशी मूर्ती पाहून मनाला अगदी किती सुंदर वाटत असेल. हे मंदिर नक्की कुठे आहे असे तुम्हाला वाटत असेल ना, तर हे मंदिर आपल्या प्रदक्षिणा मार्गावरच आहे. येथे आपल्या आईसाहेबांची म्हणजेच रुक्मिणी मातेची भव्य अशी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मूर्तीला रोजच्या रोज इथे पूजा अर्चा केली जाते. धन्यवाद मंडळी, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.